स्मार्ट केअर डायग्नोस्टिक सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मातृशक्तीचा जागर, कॅन्सर मुक्त राहो प्रत्येक घर हे घोषवाक्य घेत कॅन्सर विषयी जनजागृती मोहिमेचे आयोजन उल्वे या ठिकाणी दीपिशा फाउंडेशनच्या संचालिका डॉक्टर दीपाली घोडघाटे यांनी केले होते। यामध्ये कॅन्सर बद्दलची माहिती, घ्यायची काळजी, लक्षणे, कारणे, मार्गदर्शन पर सल्ला व उपचार याबद्दलचे मार्गदर्शन विविध कॅन्सर तज्ञांनी दिले। यामध्ये कॅन्सर रोग तज्ञ डॉक्टर सुवर्णा कुलकर्णी, स्त्री रोग तज्ञ डॉक्टर शीतल मोहिते, मूळ रोग तज्ञ डॉक्टर वैशाली पाटील, कॅन्सर तज्ञ डॉक्टर नुपुर खैरे, ॲडव्होकेट प्रतिभा गायकवाड, ॲडव्होकेट शीतल गायकवाड, केमिस्ट असोसिएशन उल्वे अध्यक्ष सीमा पाटील, महिला बचत गट वहाळ शुभांगी पाटील, दीपिशा फाउंडेशनच्या संचालिका डॉक्टर दीपाली घोडघाटे इत्यादी उपस्थित होते। यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभागी होत या शिबिराला साथ देत कॅन्सरची जनजागृती करू असे सांगितले। आपल्या आयुष्याला क्रांती मिळू शकते असे सुंदर दीपक प्रज्वलन इथे होताना आपण बघत आहात। दीपिशा फाउंडेशनच्या माध्यमातून अशा अनेकांची आणि अतिशय खूपच प्रेमळ स्वभाव आहे। सुवर्ण मॅडम या कार्यक्रमाला आल्याबद्दल मी त्यांचे आपकी पहचान है, आपके विचार ही आपकी पहचान है, चेहरे पे सदा आपके मुस्कान है, आपकी मौजूदगी ही इसकी आपकी शान है। हमारी खुशकिस्मती आप आते हो मंच पर, तालियों से महफिल सजा करती है, तालियों से महफिल सजा करते हैं। थैंक यू वैशाली मैडम। मोबाइल हमारे लिए वरदान है, मुस्कान आपकी हमारे लिए वरदान है, आपका मार्गदर्शन ही हमारे लिए सम्मान है। एडवोकेट है ना बनो, आप आए रब करने लगते, अपनी पूरी जिंदगी दूसरों की सेवा व भाव में शीतल गायकवाड स्वागत कृष्ण मॅडम करत आहे। त्यानंतर या कार्यक्रमाचं ज्यांनी नियोजन केलेलं आहे, जिंदगी की आसली उड़ान बाकी है, जिंदगी की आसली उड़ान बाकी है, जिंदगी के कहीं इम्तिहान बाकी है। खूप चांगला आहे। शुभांगी मॅडम यांचं खरोखरच शाब्दिक सुमानाने मी स्वागत करते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी कॅन्सर जनजागृती मोहिमेबद्दल अधिक माहिती दिली। आज दीपिशा फाउंडेशनच्या मार्फत जी आपण कॅन्सर जनजागृती मोहीम सुरू केलेली आहे त्याचा आज शुभारंभ झालेला आहे। रायगडमध्ये असं कुठलंही डेडिकेटेड कॅन्सर सेंटर नाही आहे, तर त्यामुळे आपण साधारण महिन्याभरापासून या सगळ्या गोष्टींची तयारी चालू होती। आपल्यासोबत असणाऱ्या डॉक्टर म्हणा किंवा ज्या ग्राउंड लेवलला आशा वर्कर आहेत, अंगणवाडी सेविका आहेत, त्यांच्या मार्फत आपण जनजागृती करायला सुरुवात केली, कारण त्या लोकांसोबत आपण जनरली गावच्या साईडचे लोक जास्त कनेक्टेड असतात। तर सांगितल्याप्रमाणे भरपूर उत्स्फूर्त असा प्रतिसाद महिलांचा मिळालेला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या कॅन्सर तज्ज्ञ मॅडम आहेत, ज्या स्पेशलिस्ट आहेत, स्त्रीरोग तज्ज्ञ मॅडम आहेत, त्या सगळ्यांचं मार्गदर्शन महिलांसाठी इतकं उपयुक्त आहे। कॅन्सर जनजागृती म्हणजे नेमकं अवेअरनेस जे आपण म्हणतो, अवेअरनेस असतं खूप गरजेचं आहे आजच्या काळामध्ये, कारण बऱ्याचशा गोष्टी आपल्या आजूबाजूला असतात पण आपल्याला कळत नाही, तर ते सांगण्याचं आणि ते ग्राउंड लेवलपर्यंत पोहोचण्याचं काम दीपिशा फाउंडेशन करत आहे। आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपलं होणारं लाईफस्टाईल, चेंज ऑफ लाईफस्टाईल, जे उशिरा उठणं आहे, झोपणं आहे, खाण्यापिण्याच्या सवयी आहे, तर हे कुठे ना कुठे आपल्या शरीरावर परिणाम होतो ह्या सगळ्या गोष्टींचा। आणि हे कालांतराने जेव्हा हे रिपीटेडली ह्या सगळ्या गोष्टी सातत्याने ह्या चालू असतात, तर तेव्हा जे कॅन्सरसारखे जे दुर्धर आजार आहे ते पहिल्या स्टेजला कोणालाही पटकन कळत नाही। ते जेव्हा वारंवार त्रास होतो आणि अगदी शेवटच्या टप्प्याला जातो, जेव्हा आपल्या हातातनं वेळ निघून गेलेली असते, त्यावेळेस आपलं लक्ष जातं। तर ते होऊ नये त्यासाठी ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आपलं लाईफस्टाईल कसं ठेवावं याबद्दलचंही मार्गदर्शन आपण या शिबिराद्वारे केलेलं आहे। आज हे कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे, तर त्याच्यासाठी कॅन्सर अवेअरनेससाठी दीपिशा फाउंडेशननी उल्वे इथे सगळ्यांचं गेट टुगेदर केलं होतं, ज्याच्यामध्ये आम्ही सगळ्या कॅन्सर्सबद्दल बोललो की कसे ते अर्ली डिटेक्ट करायचे,
आणि कसे प्रिव्हेंट करायचे ते, त्याच्यासाठी मी डॉक्टर दीपालीसाठी आभार मानते की बेसिकली काही त्यांना चिंताजनक वाटलं तर पहिले आपल्या डॉक्टरांना हे करावं, अप्रोच करावं. ते त्यांचं चांगलं गायडन्स करतीलच. पुढे काय करायचं, कशा तपासण्या करायचा, घाबरायचं नाही आणि ॲक्सेप्ट करून लगेच ट्रीटमेंटसाठी जायचं, हे महत्त्वाचा मुद्दा आहे मला. देखिए, दीपिशा फाउंडेशन को मैं बहुत सालों से जान रही हूँ और दीपिशा फाउंडेशन कैंसर के लिए ही नहीं, बहुत चीज़ों के लिए कार्यरत रही है हमेशा से. अभी जो दीपिशा फाउंडेशन ने, डॉक्टर दीपा ने ये कैंसर के लिए स्टार्ट किया है, ये उल्वे में, क्योंकि हम ये सुनने में आया कि स्क्रीनिंग सेंटर नहीं है, तो ये बहुत अच्छा काम है. और हम आगे भी डॉक्टर दीपा से बोलेंगे कि कुछ भी हमारे लायक भी सेवा हो तो बिल्कुल बताएं. सर्वप्रथम मी दीपिशा फाउंडेशनच्या अगदी मनापासून मी आभार मानते, कारण की ज्या आजाराची आजपर्यंत म्हणजे हा आजार अवेअरच नव्हता आणि दीपिशा फाउंडेशनच्या माध्यमातून एक संवेदनशील विषय घेऊन या आजाराच्या अवेअरनेससाठी हा सुंदर असं शिबिर आयोजित केलेलं होतं. या शिबिराला अत्यंत महत्त्वाचे आपण डॉक्टर्स इथे इन्व्हाइट केलेले होते. डॉक्टरने अत्यंत सुंदर पद्धतीने मांडणी केली होती की कॅन्सर कशा पद्धतीने होतो आणि होऊच नाही याच्यासाठी आपण काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. मॅडमने अत्यंत सुंदर पद्धतीने टिप्स दिलेल्या आहेत आणि भविष्यकाळामध्ये कॅन्सरने एवढं मोठं आपलं प्रस्त माजवलेलं आहे की ज्याने आपण बघतोय की 10 वर्षाचं लेकरूसुद्धा त्या कॅन्सरने मरण पावत आहे. तेव्हा हा अत्यंत भयानक असा रोग आहे. तेव्हा डॉक्टरांच्या आजच्या शिबिराने या ज्या इथे जमलेल्या महिला आहेत त्या महिलांनी कमीत कमी या शिबिरला आलेल्या महिलांनी 10 महिलांनी जर आजचा जो शिबिर मनावर घेतलं तरी नक्कीच मला वाटतं की खऱ्या अर्थाने या शिबिराची सक्सेसफुली यशस्वीरित्या पार पडली असं मला वाटतं. अनेक सामाजिक कार्यकर्ते या नात्याने मला सर्वांना सांगायचं आहे की महिलांनी अवेअर राहणं खूप गरजेचं आहे. कॅन्सर हा फार भयानक रोग आहे. जर त्याला वेळीच आळा घातला तर नक्कीच त्याला आळा बसू शकतो. आणि थँक्यू आवाज टुडेनी माझं जे ओपिनियन इथे घेतलं त्याबद्दल मी तुमच्या दोघांचे आभार मानते. थँक्यू, धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिश बापरसह प्रिया अजवानचा रिपोर्ट, नवी मुंबई.